नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन गुजराताच्या 2 दिसांच्या दौऱ्यार आसात. ह्या दौऱ्या वेळार मोदी आयज सांजे अहमदाबादांतल्या खोडलधाम मैदानाचेर 5,400 कोटी रुपया परस चड किंमतीच्या विकास प्रकल्पांचें उक्तावण करतले आनी बुनयाद घालतले. ह्या निमतान ते एका भौशीक कार्यक्रमांत उलयतले. फाल्यां तांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिसा मोदी अहमदाबादांतल्या हंसलपुरांत हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रोडचे थळावे उत्पादन आनी 100 देशांमदीं बॅटरी इलेक्ट्रीक वाहन निर्यातीक 5वो वावटो दाखयतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज दिल्लींत तांचे फिजी समपदस्थ सितेनी राबुका हांचे कडेन चर्चा केली. भेट दिवपी मानेस्तांच्या सन्मानार्थ दनपारचें जेवण आयोजीत केल्लें. राबुका काल 3 दिसांच्या भारत दौऱ्यार नवी दिल्लींत आयल्या. राबुका हांचे विमानतळाचेर शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार हांणी स्वागत केलें. तांचे वांगडा तांची घरकान्न सुलयती राबुका आसात. संविधान 130वी दुरुस्ती विधेयका आडच्या निदर्शनां खातीर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आनी विरोधी पक्षाचेर टिका केल्या. एका खबरां संस्थेक दिल्ल्या मुलाखतींत शाह हांणी आरोप केलो की विरोधी पक्षाचे फुडारी कादेयत आसतनाय सरकार स्थापन करपाचो आनी चलोवपाचो प्रयत्न करतात. तांणी विधेयका विरुद्ध विरोधी पक्षांनी केल्ल्या निदर्शकांक अलोकतांत्रीक म्हळें. इन लोगों ने इंदिरा जी के समय में प्रयास किया कि प्रधानमंत्री को शील्ड किया जाए और आज भी ये प्रयास कर रहे हैं कि अगर कभी जेल में जाना पड़े तो हम आराम से जेल से सरकार बनाएंगे, जेल को सीएम हाउस पीएम हाउस बनाएंगे और वहां जाकर डीजीपी जेल से ऑर्डर लेंगे, चीफ सेक्रेटरी जेल से ऑर्डर लेंगे. इस तरह से देश चलेगा. और ये कल्पना ही मेरी पार्टी और मैं दोनों सिरे से खारिज करते हैं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणीच ह्या विधेयकाच्या आश्रयाखाला प्रधानमंत्री कार्यालय हाडपाचो आग्रो धरिल्लो हाचेर तांणी उजवाड घालो. कायद्याचो हवालो दिवन शाह हांणी म्हळें की जर खंयच्याय वेंचून आयिल्ल्या प्रतिनिधीक 2 वर्सां वा ते परस अदीक काळ ख्यास्त जाली तर ताका संसद सदस्य म्हणून ताच्या पदावेल्यान मुक्त करतले. आदले उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांच्या राजिनाम्या बद्दल विरोधकांनी प्रस्न उपस्थित केल्ल्या बद्दल शाह हांणी म्हळें की धनखड हांणी तांच्या वैयक्तीक भलायकेच्या समस्ये खातीर राजिनामो दिला. विरोधकांनी हो मुद्दो चड टाळू नये अशें तांणी सांगलें. में बात का धनखड़ नहीं बनाना चाहिए. धनखड़ जी संवैधानिक पद पर बैठे, अपने कार्यकाल में उन्होंने संविधान के हिसाब से अच्छा काम किया. इनकी निजी स्वास्थ्य की समस्या के कारण इन्होंने इस्तीफा दिया. इसको ज्यादा खींचकर कुछ ढूंढने का प्रयास नहीं करना चाहिए. खेळा मंत्री मनसुख मांडविया हांणी म्हळां की भारत 2047 मेरेन देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी मेरेन जगातल्या पयल्या 5 खेळा राष्ट्रांमदीं सुवात मेळोवपाची आकांक्षा बाळगिता. अहमदाबादात जाल्ल्या राष्ट्रकुल वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिपाच्या उक्तावण समारंभात उलयतना मांडविया हांणी म्हळें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणा खाला भारतान खेळा क्षेत्रांत व्हड प्रगती केल्या आनी ह्या क्षेत्रांत खुबश्यो सुदारणा सुरू केल्यात. प्रधानमंत्र्यांनी मुखावेल्या 10 वर्सांत देशाक जगातल्या पयल्या 10 देशांमदीं व्हरपाचें ध्येय दवरलां. देशांत खेळा परिसंस्था निर्माण करप ही काळाची गरज आसा आनी सरकार ते निर्माण करपाक समर्पीत आसा अशें मांडविया हांणी म्हळें. फाटल्या संसदेच्या अधिवेशनांत सरकारान खेळ प्रशासन विधेयक सादर केलें जे खेळाडू केंद्रीत विधेयक आसा. हें विधेयक राष्ट्रीय खेळा महासंघामदीं बायलांच्या प्रतिनिधित्वाक महत्व दिता. हमें ओलंपिक्स आयोजन की दिशा में आगे भी बढ़ना है और आने वाले 10 सालों में देश से 1 से 10 क्रम के स्पोर्टिंग नेशन में भी ले जाना है. 2047 जब देश आजादी का शताब्दी वर्ष मनाता हो तब मोदी जी ने हमें लक्ष्य दिया है कि हमें 1 से 5 क्रम के स्पोर्टिंग नेशन में हमारा स्थान को अंकित करना है. निष्पक्ष आनी पारदर्शक परीक्षा घेवपा खातीर आयोग कटिबद्ध आसा अशें कर्मचारी निवड आयोगान आयज परत सांगलां. आयज नवी दिल्लींत प्रसारमाध्यमां कडेन उलयतना एसएससीचे अध्यक्ष एस गोपाळकृष्णन हांणी तांत्रीक त्रुटी आनी गैरप्रकार पयस करपा खातीर आयोगान घेतिल्ल्या पावलांचेर भर दिलो. आयज दनपारच्या वेव्हारांत बेंचमार्क देशांतर्गत इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आनी निफ्टी जवळजवळ अर्ध्या टक्क्यांनी वाडले. निमणो अहवाल आयलो तेन्ना सेन्सेक्स 422 अंकांनी वाडून 81,728 वयर पावलो आनी निफ्टी 124 अंकांनी वाडून 24,993 वयर पावला. भारताच्या शर्वरी सोमनाथ शेंडेन काल कॅनडांतल्या विनिपेग हांगा जाल्ल्या 2025च्या जागतीक युवा तिरंदाजी स्पर्धेत 18 वर्सां सकयल्या बायलां वैयक्तीक रिकर्व श्रेणींत भांगरा पदक जिखलें. 16 वर्साच्या शर्वरीन तणावपूर्व अंतीम खेळांत दक्षिण कोरियाच्या किम येवोनाचो 6-5 असो पराभव केलो. फाल्यां मेरेन खुबश्या राज्यांनी घोग्यांनी पावसाचो अदमास हवामान विभाग म्हळ्यार आयएमडीन दिला. मुखावेल्या 2 दिसांत देशाच्या वायव्य भागात दडकानी ते अतिदडकानी पावस पडपाची शिटकावणी भारतीय हवामान विभागान दिल्या. फाल्यां म्हणसर गुजरात, ओडिशा, राजस्थान, उत्तराखंडात कांय सुवातींनी दडकानी ते अतिदडकानी पावस पडपाची शक्यताय आसा. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, छत्तीसगड, दर्यादेग आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, उत्तर प्रदेश, झारखंड, कोकण आनी गोवा हांगाय घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 नमस्कार.